बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर पाहणार आहोत S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। मुलुंडमधील अलिबागकरांसाठी मुलुंड ते अलिबाग नवीन बस सेवा सुरू करण्यात आली असून त्याचा शुभारंभ आमदार अलका देसाई यांच्या हस्ते करण्यात आला। ठाणे पनवेल पेण अलिबाग ही बस आता ठाणे मुलुंड पेण अलिबाग अशी जाणार असल्यामुळे मुलुंडमधील अलिबागकरांसाठी आनंदाची एक अनोखी दिवाळी भेट मुलुंडकरांना आमदार अलका देसाई यांनी दिली आहे। मुलुंड पूर्व ते अलिबाग या बस सेवेचा शुभारंभ आज पार पडला। ही बस सेवा सकाळी 8 आणि सायंकाळी 4 वाजता मुलुंडकरांच्या सेवेत हजर असणार असल्याचे वक्तव्य अलका देसाई यांनी यावेळी केले। बघा, लोकांची गरज काय आहे हे मी माझ्या आयुष्यात ओळखून मी माझं काम केलं। मुंबईची 20 वर्ष कॉर्पोरेटर होते। तुमच्यापैकी किती लोकांना मला माहीत नाही, तेव्हा बायकांचं रिझर्वेशन होतं आणि जे जे लोकांच्या गरजेचं आहे ते मी केलं। माझ्या गरजेचं काहीच केलं नाही। त्याच्यातलाच एक भाग म्हणून या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेने माझ्यावर बंधुतुल्य प्रेम केलंय। काय आहेत हे मी ओळखून त्याच्यातला एक थोडासा कण म्हणून, तर इथे अलिबागला जाणाऱ्यांची वस्ती जास्त आहे, मला ठाऊक आहे। तिकडे 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 कुठे जाणार? इथूनच एसटी येऊ दे जाऊ दे। त्याच्यामध्ये कोकणातली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठे त्यांनी सांगावं तिथपर्यंत एसटी नेण्यात। महाराष्ट्राचे संस्कृत मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली देण्याची जबाबदारी माझी आहे। अरे वा, कसं आहे की तुम्हाला जर इतिहास माहिती असेल अलिबागचा, तर 19व्या जे शतक होतं त्याच्या सुरुवातीला अलिबाग, रेवदंडा, रेवस इकडची लोक नोकरी धंद्यासाठी मुंबईत येतात आणि विशेष करून अलिबागची लोक या मुलुंडमध्ये जास्तीत जास्त आलेली आहेत। आजही हजारोच्या संख्येने मुलुंडमध्ये अलिबागची लोक राहतात आणि त्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून की त्यांना विनासायास प्रवास व्हावा, इथून गाडी सुटावी त्यांची मागणी होती, ती या कार्यकर्त्यांनी आणि आपल्या अलकाताईंनी पुरी केलेली आहे, म्हणून त्यांना पहिल्यांदा। मुलुंड पूर्व ते अलिबाग या बस सेवेमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बाईट नागरिक। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा मात्रे, S9 न्यूज, मुंबई। ठाणे शहरात दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय नेते मंडळी ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून शहराचे विद्रुपीकरण करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। येत्या काही काळात ठाणे शहरात महानगरपालिका निवडणुका लढवल्या जाणार आहेत। राजकीय मंडळी इच्छुक उमेदवार नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी काही ना काही उपक्रम राबवितात। त्यातीलच होर्डिंगबाजी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। वाढदिवस असो किंवा दहीहंडी, दिवाळी, दसरा इत्यादी सणांचे औचित्य साधून राजकीय मंडळी ठिकठिकाणी होर्डिंग्स लावून नागरिकांना शुभेच्छा देतात। होर्डिंग लावण्याची नेते मंडळींची जणू काही स्पर्धा सुरू असते। मात्र या होर्डिंगबाजीतून सुंदर ठाणे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। एकीकडे स्वच्छ सुंदर ठाण्यासाठी सर्कलमध्ये कारंजे, पुतळे, मनोरे उभे केले जातात, तर दुसरीकडे वाटेल तिथे शुभेच्छा देणारे होर्डिंग्स लावून ठाण्याच्या सुंदरतेला अडथळा निर्माण केला जात आहे।
वेळोवेळी होर्डिंग्सवर आक्षेप घेतले जात असूनही त्याला आळा मात्र घातला गेलेला नाही. ओमकार सातुडेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे.